नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण आहोत संगमनेरमध्ये आणि हा कांदा याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन मी देणार आहे. तुम्हाला कांदा म्हणल्याबरोबर आठवलं असेल ना की समथिंग काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. तर आज हा देशी जुगाड तुम्हाला बघायला मिळेल, कारण इथून मल्टिपल कंट्रीमध्ये ऑलरेडी एक्सपोर्ट होतं आणि आपण इथे एक्सपोर्टसाठी कांदा निवडायला आलोय. तर कांदा असला कसा पाहिजे, तुम्हाला इथं मशीन्स बघायला मिळतील ज्या 55 mm ऑलरेडी सॉर्ट आउट होतात. आता बघा, सिंपल हा कांदा फक्त एक्सपोर्ट न करता रेव्हेन्यू कुठून तुम्ही अर्न करू शकता. तर सिंपल गोष्ट, हा स्टोर केला जातो कांदा 3-4 महिन्यापर्यंत आणि जसा मार्केटमध्ये चांगला रेट येतो तेव्हा त्याला सेल केला जातो. आता ही जो जुगाड आहे, इथं वरती ब्लोअर आहे, खालून एअर जाते जेणेकरून त्याला व्यवस्थित व्हेंटिलेशन प्रोव्हाइड होतं. आणि हे अमित सरांनी एक चांगलं जुगाड केलंय की जेणेकरून पूर्णपणे कांद्याची लाईफ सुद्धा आपण वाढवू शकतो. आता हा कांदा जर आहे मार्केटमध्ये डाऊन रेट असेल तर तुम्ही तो परचेस करू शकता, जेणेकरून काही दिवसांनी विकलात की त्याला तुम्हाला प्रॉफिट मिळतो. आता इथं बघा, कम्प्लिटली 3 ब्लोअर लावलेत. हा 60 टनाचा लगभग कॅपॅसिटी आहे. बाजूला तुम्हाला दिसेल लगभग 150 टनाची ती कॅपॅसिटी आहे. तर टोटल दोन्ही मिळून लगभग 160-180 जेवढं काही आहे, 3-4 कंटेनर तर ॲटलिस्ट आपण भरू शकतो 90 मेट्रिक टनापर्यंत. तर ही प्रोसेस सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे फक्त एक्सपोर्ट करताय, डन, हरकत नाही, पण आधी कांदा तुम्ही स्टोअर करून पण रेव्हेन्यू जनरेट करू शकता आणि तोच कांदा पुढे चालून तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करू शकता. तर अमित सर, ही कुठली टेक्नॉलॉजी नक्की आहे? हा, हे टेक्नॉलॉजी म्हणता येणार नाही, हे जुगाडच म्हणावं लागेल. आपण हे काय केलं, याच्यामध्ये आपण एक पाईप सारखा आपण फक्त 2 बॅरल घेतले. याच्यामध्ये आपण फॅन बसवलाय, हाय प्रेशर फॅन. तर हा फॅन काय करतो, हे खाली आपण पूर्णपणे कागद टाकलेला आहे या जाळीच्या खाली. या जाळीच्या वर आपला कांदा आहे, बरोबर. याच्यामधून हा पूर्णपणे खाली आपली हवा जाणार, त्याच्यामधून तो कांद्यातून ती पास होणार. म्हणजे काय होतं, आणि हा आपण फक्त रात्रीच्याच वेळेस चालू करतो. त्याने काय होतं, याची पूर्णपणे कांद्यामधला जो गॅस आहे किंवा जो काही उष्णता आहे, रात्रीच काय लावण्याचं रिझन? रात्री कारण असं की हे दिवसभर पूर्णपणे हा पदार्थ तापलेला असतो, बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं, संध्याकाळी टेम्परेचर 7च्या पुढे थंड होऊन जातं. बरोबर. तर ती थंड हवा आहे ती आपण कांद्यातून पास करतो. पास केल्यामुळे काय होतं, त्या कांद्याची शेल्फ लाईफ वाढून जाते. त्यातला पूर्णपणे जे काही गॅसेस आहे ते पास होऊन जातात, बाहेर पास होऊन जातात. ऍक्च्युली हा जो जुगाड आहे MP कडे जास्त प्रमाणात केला जातो आणि हा महाराष्ट्रात सुद्धा, माझी इच्छा आहे की बऱ्याच कांद्या निर्यातदार किंवा कांदा जे वेअरहाऊसेस आहेत त्यांनी हा इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना एक बेनिफिट मिळेल. आणि जर तुम्ही आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर शुभम रोड एक्झिमला नक्की फॉलो करा आणि अपकमिंग व्हिडिओज तुम्हाला एक्सपोर्टचे आणि डोमेस्टिकचे चांगल्या लेवलने मी प्रोव्हाइड करेल. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि धन्यवाद अमित सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल.